ॐ गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहार्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्त्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ग्रंथाचं पान नंबर 198। तर 197 वरचं काल आपण बघितलेलं आहे। जन्म मरण देहने कही क्षुधा पिपासा प्राण शोक मोह मननो धर्म पोते ब्रह्म प्रमाण। 6 उर्म्या बघितल्या आपण काल। कोणत्या कोणत्या 6 उर्म्या बघितल्या तर जन्म मरण ही दोन उर्म्या स्थूल देहावर आहेत असे म्हणतात। म्हणजे स्थूल देह जन्मतो आणि मरतो। मग मी मरत नाही किंवा मी जन्मतही नाही तर मी दृष्टा ह्याचा ही काल आपण बघितलं। क्षुधा पिपासा आणि शोक आणि मोह ह्या 6 उर्म्या। ही 6ही उर्म्याचा मी कसा आहे, मी दृष्टा आहे, ह्याच्यापेक्षा वेगळा आहे मी, असं आपण कालच्या भागात बघितलेलं आहे। तर ह्या 6 उर्म्या जी आहेत त्या जन्म मरण ह्या उर्म्या कोणाच्या आहेत? ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हां बोला, कोणाचे जन्म मरण? स्थूल देहाचे आहेत। मग जन्म मरण ह्या उर्म्या स्थूल देहाच्या आहेत आणि मी कसा ह्याच्याहून ह्या उर्म्याहून वेगळा आहे, निराळा आहे। त्याच्याहून मी भिन्न आहे, त्याला जाणतो पाहतो असा मी दृष्टा आहे, आत्मा। आणि इथं दृश्य कोण आहे? दृश्य ही जन्म मरण स्थूल देह आहे, स्थूल देह। जन्म मरणाच्या ह्या उर्म्या ज्या आहेत, जन्म मरण म्हणजे स्थूल देहातला जन्म मरण ह्या उर्म्या स्थूल देहाच्या आहेत। त्याच्यापेक्षा मी आत्मा वेगळा आहे, त्याचा दृष्ट आहे। आणि क्षुधा आणि पिपासा ह्या जी उर्म्या आहेत ह्या उर्म्या कोणाच्या आहेत? ओम नमः शिवाय। बुरांडे ताई बोला बरं। ओम नमः शिवाय। बरं बोल सुनीता। हां सांग। क्षुधा आणि पिपाशा हे 2 उर्म्या प्राणाच्या आहेत। हां पूर्ण सांगायचं। क्षुधा आणि पिपाशा त्या 2 उर्म्या प्राणाच्या आहेत। त्या 2 उर्म्याहून भिन्न राहून मी त्याला जाणतो पाहतो म्हणून मी त्याचा द्रष्टा आहे आणि ते दृश्य आहे।
मोह, शोक आणि मोह ह्या उर्म्या कोणाच्या आहेत बुरांडेताई? कल्पनाताई बोला. शोक आणि मोह ह्या उर्म्या कोणाच्या आहेत? नुसता मोबाईल सुरू ठेवून घरात फिरायचं नाही. बोला. ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई आलं का लक्षात? शोक आणि मोह ह्या उर्म्या कोणाच्या आहेत? ओम नमः शिवाय. हां, शोक आणि मोह या मनाच्या उर्म्या आहेत. पूर्ण वरी कसं सांगितलं दोघींनी तसं पूर्ण सांगा. ठीक आहे. हां, शोक. ओम नमः शिवाय. हां, शोक आणि मोह ह्या उर्म्या कोणाच्या आहेत? ओम नमः शिवाय. बोल. ओम नमः शिवाय. एकच मिनिट त्यांना समोर होता मी शरद बोलायला म्हणून थोडंस म्यूट करा मग. काकी सांगा, शोक आणि मोह ह्या उर्म्या कोणाच्या आहेत? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शोक आणि मोह या उर्म्या मनाच्या आहेत. हां, मी त्यांचा द्रष्टा आहे, त्या माझ्या नाही. मी म्हणजे मी आत्मा, त्यांचा द्रष्टा आहे. वर दोघींनी जे असंच सांगितलं का तुमच्यासाठी? आधी तुमच्या आधी जी दोघींनी सांगितलं ते असंच सांगितलं का? सुनंदाताई पाटील बोला. म्यूट करा काकी. सुनंदाताई पाटील बोला. ओम नमः शिवाय. शोक आणि मोह ह्या उर्म्या मनाच्या आहेत. मी त्या उर्म्याहून भिन्न राहून त्याला जाणतो. मी त्याचा द्रष्टा आहे. उर्म्या ह्या दृश्य आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ऐकलं का काकी? ऐकलं का कसं सांगितलं ते? ओम नमः शिवाय. हां, बोला. काय सांगितलं मग? नीट सांगायचं, सगळं अर्धवट नाही. बोला. ओम नमः शिवाय. शोक आणि मोह या उर्म्या मनाच्या आहेत. मी त्यांचा द्रष्टा आहे. मी त्यांच्यापासून भिन्न राहून त्याला पाहतो, जाणतो. हां, ओम नमः शिवाय. मग ह्या 6 उर्म्या मी का नाही? 6 उर्म्या मी का नाही? कारण त्या मनाच्या आहेत. मी त्याच्यापासून भिन्न आहे. म्हणून त्यांना पाहतो, जाणतो, म्हणून त्या मनाच्या आहेत. म्यूट करा. कोण सांगते? या 6 उर्म्या मी का नाही? हँड रेस करा. ज्यांना सांगायचे त्यांनी हात वरी करा. 6 उर्म्या मी का नाही? सुनीता बोल. ओम नमः शिवाय. त्या 6 उर्म्याहून भिन्न राहून त्यांना जाणतो, पाहतो, म्हणून मी नाही. ऐकलं का काकी? तुम्ही काय सांगितलं? तुम्ही माझ्या का नाही सांगितलं? मी का नाही प्रश्न विचारला आणि माझ्या का नाही सांगितलं? ही 6 उर्म्या माझ्या का नाहीत? कारण मी त्यापासून भिन्न आहे. त्यांना पाहतो, जाणतो, म्हणून माझ्या नाहीत. हां, आता बी उलटच केलं. ह्याचं त्याला आणि ह्याचं याला. मगाच्या प्रश्नाचं उत्तर आता सांगितलं ना, आताच्या प्रश्नाचं उत्तर मग आधी सांगितलं. ओम नमः शिवाय. ही 6 उर्म्या माझ्या का नाहीत? बोला, कोण सांगते? 6 उर्म्या माझ्या का नाहीत? सुनीता बोल. 6 उर्म्या माझ्या का नाहीत? ह्या स्थूल देहाच्या, प्राणाच्या आणि मनाच्या आहेत, म्हणून माझ्या नाही. 6 उर्म्या स्थूल देहाच्या 2, प्राणाच्या 2 आणि मनाच्या 2 ह्या आहेत, म्हणून माझ्या नाहीत. ह्या उर्म्या कुणाच्या आहेत ती सांगायचं. माझ्या नाहीत, त्या दुसऱ्याच्या आहेत. आपण कसं सांगतो बघा, ही वस्तू घ्या बरं तुम्ही, हो का ही तुमची वस्तू, तर आपण माझी नाही ती म्हणतो. ती दुसऱ्याची आहे, माझी नाही. मी का नाही म्हणल्यावर मी त्याच्यावरून वेगळा आहे ना, ती मीच कसं होऊ शकेल?
मी नाही ती, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि त्याला पाहतो जाणतो. ती वस्तू मला माहीत आहे, पण मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी का नाही म्हणल्यावर मी त्याच्यापेक्षा वेगळा राहून, त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. आणि माझं का नाही म्हणलं की ते कुणाचं आहे ते सांगायचं, माझं नाही बाबा, ते दुसरेच आहे. ही दोन्हीचा ह्या 6 उर्म्या आपण बघितलेल्या आहेत. शोक मोह याचा तू द्रष्टा आहेस आणि यामुळे त्या उर्मी तुझ्या नाहीत आणि तू शोकमोहातीत आहेस. शोक झाल्यावर किती त्रास होतो, किती मनस्ताप करून घेतो, रडतो आपण. जेव्हा शोक होतो आपल्याला तेव्हा ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण शोक ही मला झाला नाही, मग कुणाला झाला शोक? ओम नमः शिवाय. कुणाला झाला शोक? हां ओम मनाला झाला. ओम नमः शिवाय. हां, शोक मनाला झाला. मनाची उर्मी शोक. हां, मोह. मग शोक मोहातीत आहे, त्याच्यापेक्षा तू वेगळा आहेस. अशा रीतीने पोते ब्रह्मप्रमाण म्हणजे तू स्वतः या 6 उर्मी विरहित आत्मस्वरूप आहेस. या 6ही उर्म्या तुझ्या नाहीत, ह्याच्यापेक्षा तू वेगळा आहेस. तू कोण आहेस? तर तू आत्मस्वरूप आहेस असं सांगू लागलेले आहेत. आत्मब्रह्मरूप आहेस असा उपदेश कुठं केला? श्रुती प्रमाणानेही सिद्ध होतो. श्रुतीचं प्रमाण आहे त्याला. प्रमाण आपण देतो बघा, सांगायलेलं खरंही असं म्हणून प्रमाण देतो. कीर्तन करताना मध्ये प्रमाण देतो. तसं इथं काय सांगितलं? ही श्रुती प्रमाण आहे ह्याला. ही 6 उर्म्या तुझ्या नाही, तू वेगळा आत्मा आहेस, ह्याच्यापेक्षा ह्या उर्म्यांना तू जाणतो पाहतो म्हणून ह्याला काय श्रुती प्रमाण आहे, सिद्ध होतं. यजुर्वेदाच्या बृहदारण्य उपनिषदात यज्ञवल्क्य मुनींनी कोहाळ नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न केला आहे तो असा. नाव आहे कोहाळ, नाव आहे. ह्या ग्रंथामध्ये ना कोहोळ कोहोळ दिलेला आहे. माझ्या ग्रंथामध्ये कोहोळ आलेलं. कोहोळ असं आलेलं आहे, कोहाळ असं नाही. म्हणून मला इथं चुकीचं आहे का? नाही नाही चुकीचं नाही, नाही ना, कहोळच आहे. हो, कहोळ नावाच्या कोहोळ. ब्राह्मणाने प्रश्न केला आहे. हे नाव आहे एक, आपले कसे नाव आहेत तसं नाव आहे ब्राह्मणाचं, या नाव आहे. असा यज्ञवल्क्य महाराज साक्षात अपरोक्ष ब्रह्मरूप जो सर्व अंतर्यामी आत्मा आहे. काय प्रश्न केला ती सांगू लागलेले आहेत. यज्ञवल्क्य महाराज साक्षात अपरोक्ष ब्रह्मस्वरूप. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्षच अपरोक्षसुद्धा. परोक्ष नाही अपरोक्ष. कशाला म्हणा अपरोक्ष? ओम नमः शिवाय. सांगू का? हो सांगा. सांगू का? सांगा ना, बोला. सच्चिदानंद रूप अपरोक्ष ज्ञान म्हणजे सच्चिदानंद रूप आत्मा मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय, यालाच अपरोक्ष ज्ञान असे म्हणावे. अपरोक्ष रूपी ब्रह्मरूप जो सर्व अंतर्यामी, अपरोक्ष जो आहे तो सगळीकडे आत्मा सगळ्या घटात बसलेला आहे. अंतर्यामी देहात, प्रत्येक देहामध्ये जे चैतन्य आहे ते अपरोक्ष आत्माच आहे. सर्व अंतर्यामी आत्मा आहे तो आपण मला दाखवाल काय? सगळीकडे जो आत्मा आहे तो मला तुम्ही दाखवाल का? आत्मा बोटानं दाखवता येतो का हो? तो दिसतो का? तर काय विचारलेलं आहे, मला तो आत्मा दाखवाल काय? तुम्ही तर म्हणता अपरोक्ष ब्रह्मरूप जो अंतर्यामी आत्मा आहे तो आपण मला दाखवाल का? मला ते दाखवा, आत्मा कसा आहे ती, असा प्रश्न कहोळ
नावाच्या ब्राह्मणाने विचारलेला आहे. तर त्यावर यज्ञवल्क्य मुनींनी उत्तर दिलं, अपरोक्ष अंतकरणाच्या वृत्तीचा प्रकाशक. वृत्ती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हँड रेस करा. वृत्ती कशाला म्हणावं? लक्ष्मीताई बोला, वृत्ती कशाला म्हणावं? हां अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती असे म्हणतात. हां, बरोबर. अंतकरणात जो परिणाम होतो, काही चांगलं कळालं की अंतकरणावर किती आनंद वाटतो. कुठली अनिष्ट गोष्ट कळाली की अंतकरणाला कसं होतं, दुःख होतं. मग अंतकरणाचे परिणाम होतात, त्याला काय म्हणावं? वृत्ती म्हणावं. यज्ञवल्क्याने उत्तर दिले की अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष समोर दिसतं ते. अपरोक्ष अंतकरणाच्या वृत्तीचा प्रकाशक तुझा जो आत्मा, तोच सर्व अंतर्यामी आहे. अंतकरणाची वृत्ती जी आहे तिला प्रकाश देणारा सुद्धा कोण आहे? आत्मा आहे. नुसत्या अंतकरणाची वृत्ती राहून जमत नाही, तर प्रकाश देणारा आत्मा वेगळा आहे. आपण काय म्हणतो बघा, असं सुद्धा, अहो ते मला माहीत नव्हतं, तुम्ही सांगितलं म्हणून मला कळालं, प्रकाश पडला. अंतकरणाची वृत्तीला सुद्धा प्रकाश देणारा आत्मा आहे, तो वेगळा आहे. अंतकरणाच्या वृत्तीचा प्रकाशक आहे. त्या वृत्तीला आत्म्याशिवाय कळत नाही. म्हणून अंधारात असल्यावर वस्तू कळते का? तर कळत नाही. त्या वस्तूवर जर प्रकाश पडला तरच ती वस्तू कळते. तसंच ही वृत्ती जी आहे ती जड आहे, आणि ह्याच्यावर जेव्हा चैतन्याचा अपरोक्ष प्रकाश पडतो तेव्हाच त्या वृत्तीला कळतं. म्हणून ही वृत्तीला प्रकाश देणारा, अंतकरणाच्या वृत्तींना प्रकाशक तुझा जो आत्मा, तोच सर्व अंतर्यामी आहे. सगळ्यामध्ये, चराचरामध्ये तुझा आत्मा आहे, तोच आत्मा सगळ्याच्या अंतकरणामध्ये आहे, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे, प्रत्येकात्मा. त्यावर फिरून कहोळाने प्रश्न केला. महाराज पुन्हा प्रश्न केला कहोळाने, महाराज कोठला तो सर्व अंतर्यामी आत्मा? यज्ञवल्क्याने त्याचे उत्तर दिले. त्याचे उत्तर काय दिलं? क्षुधा, त्रषा, शोक, मोह, जरा म्हणजे आजार, मृत्यू, ह्या 6 उर्मी वाचून असणारा जो सर्व अंतर्यामी आत्मा, तो तूच आहेस. ह्या 6ही उर्म्या तुझ्यामध्ये नाहीत. ह्या 6 उर्म्यापेक्षा वेगळा आणि सर्वांच्यामध्ये असणारा आत्मा, तो तूच आहेस. यासाठी बा शिष्या, तू आत्मा ब्रह्मरूप आहेस. ह्यासाठी शिष्या तू बा शिष्या, तू आत्माच आहेस, तू ध्येय नाहीस. आणि तू आत्मा ब्रह्मरूप आहेस, शुद्ध आहेस. ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ब्रह्मांडात ओतपोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्मास्मी. हां. आणि शुद्ध कशाला म्हणावं? दोष अस्पृश्य को शुद्ध कहिये. हां. मग तूच ब्रह्मरूप आहेस. ब्रह्मरूप म्हणजे सगळीकडं भरलेलं चैतन्य. ते चैतन्यच तुझ्यामध्ये सुद्धा आहे. तू ब्रह्मरूप आहेस आणि शुद्ध आहेस. ब्रह्म कसं आहे? शुद्ध आहे. दोष एक सुद्धा नाही, स्पर्शच दोषाचा नाही त्याला. म्हणून शुद्ध आहेस व कर्माचे फल जे सुख आणि दुःख याचा भोगता नाहीस. सुख दुःख जे होतंय अंतकरणाच्या वृत्तीला, त्याचा तू भोगता नाहीस. त्यामुळे तू जिवंत असून मुक्त आहेस.
जीवनमुक्त कशाला म्हणावं? हँड रेस करा. जीवनमुक्त कशाला म्हणावं? उघडून बोलू नका, हँड रेस करा. बोला बोला ज्योतिताई, जीवनमुक्त कशाला म्हणावं? देहादी प्रपंचाच्या सहित स्वरूपात स्थित राहणे. ओम नम मीनाताई, आलं का बरोबर? ओम नमः शिवाय. बरोबर आले का? हँड रेस केलाय, बोला. ओम नमः शिवाय. हां, नाही ते काही लक्षात आलं नाही, मी एकदम हे केलं. हात खाली घ्या. देहादी प्रपंच कशाला म्हणावं? शुद्धची कर्माचे फल आणि सुख दुःख मोक्ष, यामुळे जीवनमुक्त कशाला म्हणावं? जीवनमुक्त सुनीता. बोला लक्ष्मीताई, जीवनमुक्त कशाला म्हणावं? जीवनमुक्त म्हणजे जीवनमुक्त आपल्या आत्म्यामध्ये स्थित राहणे, याला जीवनमुक्त म्हणावे. ओम नमः. सुनंदाताई पाटील, बोला कशाला म्हणावं जीवनमुक्त? देहादी प्रपंचाची प्रतीती सहित, प्रतीती शब्द राहिला ताई तुमचा. देहादी प्रपंच, हां, प्रतीती शब्द वापरायचा राहिला तिथं. देहाच्या ते मी जरा काम करत करत उत्तर दिलं ना, आमची ग्रंथ पण नाही. देहादी प्रपंचाची प्रतीती येते. प्रतीती येते म्हणजे सुख. देहादी प्रपंचाची प्रतीती, बरोबर आहे. प्रतीती सहित आपल्या स्वस्वरूपात स्थित राहणे. हां, प्रतीती. आम्हाला लिहून घेता येते. जीवनमुक्त आणि विधेयमुक्तांची व्याख्या लिहून दिलेली ताई, तुम्ही घेतली नाही का? देहादी प्रपंचाची माझं सांगण्यात चुकलं, बरोबर आहे. विदेहमुक्ती देहमुक्ती दोन्ही पण दिलेलं आहे. दिलेला आहे. देहादी, म्यूट करा. देहादी प्रपंचाची प्रतीती सहित आत्मस्वरूपात स्थित राहणे. देह आहे, देहाचा बी प्रतीती येते, सुख दुःख होतं, देहाला सुख दुःख होतं, मनाला सुख दुःख होतं, ही प्रतीती येते आपल्याला. पण येत असताना सुद्धा मी आत्मा आहे ह्याच्यामध्ये स्थित राहणं. प्रतीती येत असताना सुद्धा स्थित राहणं म्हणजेच जीवनमुक्ती. देहादी प्रपंचाची प्रतीती सहित आत्मस्वरूपात स्थित राहणं म्हणजेच जीवनमुक्ती. विधेयमुक्ती कशाला म्हणावं? सांगू ताई? हां, सांगू का? सांगा. विदेहमुक्ती हां, विदेहमुक्ती म्हणजे देहादी प्रपंचात रहित आपल्या स्वस्वरूपात राहणे, याला विधेयमुक्ती असे म्हणावे. हां, देहादी प्रपंचाची प्रतीती रहित, प्रतीती नाही तिथं. प्रतीती येत नाही म्हणजे विदेही महात्मे असतात. ही प्रतीती रहित ह्याचा अनुभव आपल्यासारख्या सामान्याला येत नाही. जीवनमुक्तीचा येऊ शकतो. विदेही महात्मे जे असतात त्यांना देहाचं भानच नसतं. जेवलो काय, उपाशी काय, काहीच नाही. देहादी प्रपंच सगळी प्रतीती रहित, प्रतीतीच नसते त्यांना. त्याला काय विधेय मुक्ती म्हणावं. देह सुटल्यावर जसं राहतात तसंच ते देह असताना राहतात, किंवा सुसुप्त अवस्थेमध्ये जशी त्यांच्या मनाची अवस्था असते तशी जागृत अवस्थेत असते, रहित. देह आहे का नाही, देहाला सुख आहे का दुःख आहे, देहाला रोग आहे का भोग आहे, काहीचीच कोणतीच प्रतीती त्यांना नसते. ते आपल्या आपल्या आनंदामध्ये बुडून गेलेले असतात, आपल्या स्वस्वरूपामध्ये रमून गेलेले असतात. बाहेर त्यांचं कसलंच लक्ष नसतं, वृत्ती त्यांची. म्हणून जीवनमुक्त सांगितले तर दुःख याचा भोगता नाहीस, यामुळे तू जीवनमुक्त म्हणजे जिवंत असून मुक्त आहेस. जिवंत तर आहेस तू,
पण तरी सुद्धा मुक्त आहेस. पुढे काय आहे? काय म्हणला? आत्मस्वरूपाचे काय लिहिलं पहिलेपासून वाक्य सांगा. आत्मस्वरूप कशाची व्याख्या लिहिली? काय लिहिलं तुम्ही? आत्मस्वरूप काय? ओम नमः शिवाय. काय तुम्हाला कोणतं म्हणजे कोणतं पाहिजे? ते आहे ती जीवनमुक्ती. ते राहिले ताई लिहायचं बरोबर. मी नव्हते ना त्याच्यामुळे बरंच राहिले लिहायचं. पण ते एकदा सांगा म्हणलं होतं जीवनमुक्त कशाला म्हणायचं. जीवनमुक्त देहादी प्रपंचाची प्रतीती रहित. सहित म्हणजे जीवनमुक्त आणि रहित म्हणजे विषयमुक्त. हां, फक्त दोन शब्द वेगळे वेगळे आहेत. देहादी प्रपंचाची प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे. देहादी प्रपंचाची प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे म्हणजे जीवनमुक्ती. आणि देहादी प्रपंचाच्या प्रतीती रहित स्वस्वरूपात स्थित राहणे म्हणजे विदेहमुक्ती. झालं का? काय लिहिलं? देहादी प्रपंचाची प्रतीती सहित. आता हे रहित लिहिले. रहित स्वस्वरूपाची स्थित राहणे, स्वस्वरूपात स्थित राहणे म्हणजे विदेहमुक्ती. जीवनमुक्त म्हणजे जिवंत असून मुक्त आहेस. जिवंत असून सुद्धा तो आपल्या आपल्या स्वरूपामध्ये स्थित आहे. अखंड त्याला आठवण आहे मी कोण आहे ह्याची. मी आत्मा आहे ही अखंड. त्याला खंडच नाही. तेलाच्या धारेसारखं. पाण्याची धार तुटते बघा, तेलाची धार तुटत नाही. तसं तेलाच्या धारेसारखा अखंड मी आत्मा आहे. मी शुद्ध बुद्ध सचित आनंद साक्षी दृष्टा मी आहे. ह्याच्यामध्ये राहायचे. मी देह नाही. मी गृहस्थ आश्रमी वानप्रस्थ आश्रमी ही 4 आश्रमात कोणत्याही आश्रमी मी नाही. बालक तरुण वृद्ध असा मी नाही. तर मी कोण आहे? मी सचित आनंद शुद्ध बुद्ध कुटस्थ असा मी आत्मा आहे. ह्याच्यामध्ये राहायचे म्हणजेच जीवनमुक्त. पुढे काय सांगितलं? काकी तुम्ही काल काय विचारलं होतं? ओम नमः शिवाय. त्याचं आज बघू. काल शेवटी विचारलं तुम्ही. प्रश्न कोणता विचारला होता काल? ओम नमः शिवाय. कर्माचे 3 प्रकार. शिष्य म्हणतात, महाराज कर्म किती प्रकारचे आहे? कर्माचा भोगता कोण आहे? आणि कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? व जीवनमुक्त कोणास म्हणावे? इतक्या प्रश्नाची उत्तरे सांगावी. किती प्रश्न विचारले? किती प्रश्न विचारले शिष्यानं? खुणा करून घ्या तिथं 1-2 अशा. मीनाताई बोला. हां, कोणते कोणते विचारले खुणा करून घ्या बरं का. पहिला प्रश्न काय विचारला? कर्म किती प्रकारचे आहे? हां, 1 टाका तिथं अंक. दुसरा अंक टाका कर्माचा भोगता कोण आहे? 3 अंक कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? म्यूट करा मीनाताई. 4 अंक जीवनमुक्त कोणास म्हणावे? असे 4 प्रश्न शिष्यानं विचारलेले आहेत. इतक्या प्रश्नाची उत्तरे सांगावी.
ह्या 4 प्रश्नाची, एवढ्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मला सांगावं. गुरु म्हणतात कर्म 3 प्रकारचे आहे. किती प्रकारचे कर्म? 3 प्रकारचं. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म. संचित, क्रियामान आणि प्रारब्ध. अनेक जन्मात केलेले जे पाप पुण्यादी कर्म ते भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्याला संचित कर्म असे म्हणावे. खूण करून घ्या ग्रंथावरच खूण करून घ्या. संचित कर्माची व्याख्या: अनेक जन्मात केलेले जे पाप पुण्यादी कर्म जे भोगल्या ओम नमः मंगलताई म्यूट करा. ओम नमः शिवाय. मंगलताई म्यूट करा. अनेक जन्मात केलेले जे पुण्य पापादी कर्म ते भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्याला संचित कर्म असे म्हणावे. साठलेलं कर्म, संचित म्हणजे साचवलेलं, तसंच ठेवलेलं, साचवलेलं. तर कधीच आहे मग हे कर्म? आत्ताचं नाही, ह्या जन्मातलं नाही, तर अनेक जन्मातलं. किती जन्म घेतले? गणती नाही. अर्जुनानं सुद्धा कृष्णाला विचारलेलं होतं, कृष्णा सारखं पहिल्या जन्मात तू असं केलं, पहिल्या जन्मात तू तसं केलं, मला सांगतो कृष्णा, माझे जन्म तरी किती झाले ही तरी सांग. तेव्हा कृष्णानं सांगितलेलं आहे, अर्जुना या पृथ्वीचा भुगा करून अनुरेने एवढाले कण जेवढे होतील तेवढे जन्म झालेले आहेत तुझे. कधी आपण ही सूक्ष्मदेह हा मरतच नाही. हा सूक्ष्मदेह सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून तो जन्मलेला आहे, मरायलेला आहे. जन्म तो 6 ही जी आहेत, जन्म तो मोठा होतो, जायते, अस्ति, वर्धन्ते, परिणमते, विपक्षीयते आणि विनश्यते. हे विकार आहेत ना, ह्याला प्राप्त होतो, पुन्हा जन्मतो. दिसे ते नासे आणि नासे ते पुन्हा दिसे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. हा दिसतो देह आणि हा नाश होतो आणि पुन्हा जो तो जीव आहे तो दुसरा देह धारण करतो. त्याच्या कर्मानुसार त्यानं जी कर्म केलं त्या कर्मानुसार त्याला त्या देहाची आणि त्या भाग्याची प्राप्ती होते. म्हणून संचित कर्म अनेक जन्मामध्ये, एका जन्मात नाही, अनेक जन्मात जे केलेले पुण्य पापादी, पाप आणि पुण्य कर्म ते भोगल्या गेल्या वाचून. भोगलं तर संपतं, पण भोगलं गेलं नाही तर ते तसंच राहतं पुन्हा. मग कोणतंही कर्म असो, पापकर्म असो, पुण्यकर्म असो, कोणतंही कर्म असो, मग ते भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्या संचित कर्म असे म्हणतात. संस्कार रूपानं म्हणजे देह तर नाश झाला इथंच, मग कर्म कसं राहिलं? देह तर देहानं ह्या कर्म केलेले, मग देह इथंच पडला. मग कर्म कसं राहिलं? तर संस्कार रूपानं कसं राहिलं? कापराची डब्बी असते, मग कापूर संपला त्याच्यातला तरीसुद्धा त्या कापराच्या डब्बीला त्या कापराचा वास येतो, धुतली तरी जात नाही. तसं संस्कार राहतात तिथं कापराचे. तसं संस्कार रूपाने किंवा लसणाचे, बघा तुम्ही लसण जर कुटून ठेवला एखाद्या डब्बीमध्ये, ती काढा आणि ती धुवा, कशानंही धुवा, तरीसुद्धा तो लसणाचा वास
जात नाही, त्याचे संस्कार राहतात. किंवा रॉकेल एखाद्या भांड्यात जर भरलं आणि ते काढलं आणि धुतलं तरीसुद्धा ते रॉकेल संपलं आहे त्याच्यातलं, पण त्याचा वास राहिला, संस्कार राहिले. तसेच आपला ध्येय संपलेला असतो, ध्येय इथं सुटला तरीसुद्धा सूक्ष्म ध्येयाबरोबर ही संस्कार रूपाने आपले कर्म, संचित कर्म जातं. अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्या संचित कर्म असे म्हणतात. कशाला म्हणावं संचित कर्म? हँडरेस करा, ओम नमः शिवाय. कळावं संचित कर्म, कळायला पाहिजे. कशाला म्हणावं संचित कर्म? नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. आपण अनेक जन्मात जे केलेले पाप पुण्य इत्यादी कर्म केलेले असते ते भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने आपल्या सूक्ष्म शरीरात राहिलेले असतात, त्यास संचित कर्म असे म्हणतात. हां, बरोबर. कुठं ओम राहिलेले? नमः शिवाय. हो, बरोबर आलं. नाही हे आपण महादेवाला जाऊन वाचतो ना, हां, त्याचा पण वास जात नाही. एखाद्या डब्यात ठेवला ना, त्या डब्यात किती धुवा उन्हात ठेवा काही करा, त्याचा पण वास जात नाही. त्याला संस्कार रूपानं म्हटलेलं आहे. आपल्याला कळण्यासाठी म्हणून सांगू लागलेले आहेत ते दृष्टांत. तसंच ही आपण केलेलं कर्म जी आहे ते सूक्ष्म ध्येयाबरोबर संस्कार रूपाने जातं ते, आणि पुन्हा ते भोगावंच लागतं, भोगल्याशिवाय ते संपत नाही. म्हणून अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्या संचित कर्म असे म्हणावे. संचित म्हणजे साठवलेलं. संचिताचा अर्थच साठवलेलं आहे. कधीचं साठवलेलं तर अनेक जन्मात केलेले जे कोणतं अनेक जन्मातलं पाप आणि पुण्य दोन्ही पण कर्म. कसं बघा, कितीही छोट्यातलं छोटं कर्म असू द्या, पण ते साठलं जातं, ते संपत नाही भोगल्याशिवाय. एखाद्याला आपण विनाकारण चापट मारली उगाचच, किती छोटंसं कर्म आहे, आणि त्यानं जर आपल्याला परत चापट मारली तर ते कर्म शांत झालं, नाही तर साठलं ते तिथंच. जेव्हा आपल्याला तो चापट मारील तेव्हाच ते कर्म शांत होईल. इतकं सूक्ष्म कर्माचा सिद्धांत सांगितला. करावं ते भरावं, आणि ते भोगल्याशिवाय संपतच नाही. म्हणून कोट्यानुकोट्य जन्म घ्यावा लागतात ते भोगण्यासाठी. एक येऊनी कोटी वेळेस जन्म घ्यावा लागतो. एक येऊनी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. एका येवनीमध्ये कोटी वेळेस जन्मावं लागतं आणि पुन्हा मनुष्य देहाला येतो. येवण्यासुद्धा किती सांगितल्या? पापाच्या येवण्या सांगितल्या, महापापाच्या. जे किती पापी लोक समोर दिसतात, बघताना डोळे झाकाय वाटतात. ही खटकासारखे ही लोक किती पाप आहे ह्यांचं, ही रोज किती पाप करतात, किती जीव मारतात, किती पाप करतात. असे जे पापी लोक आहेत त्यांना दगडाची येवणी सांगितली बघा. दगडाला कधी सुटकाय, किती वर्ष दगड पडून राहतो. ही सुद्धा एक येवणी आहे त्याच्यात पापाची, जास्त अघोर पापाची. दुसरी येवणी वृक्षाची सांगितली, अघोर पापाची. वटवृक्षासारखे मोठमोठे जे वृक्ष असतात ते किती पिढ्यानपिढ्या तेच वृक्ष असतात, त्यांची त्या येवणीतून सुटकाच होत नाही. म्हणून ही संचित कर्म जी आहे ती संचित कर्म साठलेलं कर्म आहे असं सांगतात. आणि आजचं नाही तर अनेक जन्मातलं येते. या चालू असलेल्या ध्येयाकडून जे काही नित्यनेमिती कर्म घडतं असतं त्याला क्रियामान कर्म असं म्हणावं. आत्ता चालू ध्येयामध्ये, हा जो आताचा ध्येय आहे, ह्या ध्येयामध्ये रोज नित्य आणि नैमित्तिक. तर नित्य कर्म म्हणजे रोज नियमानं करतो ते कर्म, आणि नैमित्तिक म्हणजे निमित्तानं करतो ते कर्म. तर नित्य कर्म कोणकोणते आहेत? ओम नमः शिवाय. नित्य कर्म कोणते आहेत? ज्योतिताई बोला, सगळ्याला लक्षात येईल.
तुम्हाला येतं म्हणून ओम विचारित नमः नाही बरं का शिवाय. ताई. हां बोला. हो हो आहे. ओम नमः शिवाय. ते नित्यकर्म म्हणजे कसं आता आपण सेवा आहोत ना, तर तो रसनान, इष्टलिंग पूजा वगैरे हे आपले नित्यकर्म आहेत ना, पूजा पाठ वगैरे हे सगळे. हां आणि नैमित्तिक कर्म. नित्यकर्म म्हणजे आपण काही कारणास्तव वर्धशंकर करतो किंवा एखादी विशेष पूजा करतो, एका निमित्ताने करतो ना, एखादा होम हवन किंवा एखादी वर्धशंकरची पूजा म्हणा, तर एका निमित्ताने करतो. तर लघुरुद्र म्हणा, तर हे निमित्ताने होतं म्हणून ह्याला निमित्तिक म्हणते. हां ओम नमः शिवाय बरोबर आलं. तर ह्या चालू असलेल्या ध्येयाकडून जे काही नित्य आणि नैमित्तिक कर्म घडतं असतं त्यास क्रियामान कर्म असे म्हणतात. मीनाताई बोला, क्रियामान कर्म कशाला म्हणावं? मीनाताई हँड रेस केलाय तुम्ही. सुनीता, क्रियामान कर्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां सांगू का? हो सांग. क्रियामान कर्म या चालू असलेल्या देहाकडून काही नित्य नैमित्तिक कर्म घडते त्याला क्रियमान कर्म असे म्हणतात. हां नित्यकर्म कशाला म्हणावं? म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आपण नित्य नियमाने करतो रोज नियमाने पूजा सगळं स्वयंपाक हे नित्य नियमाने जे करतो ते कर्माला नित्य म्हणावं. आणि दुसरे काही वेगळे जे करतो समजा कधीतरी करण्याचे असे समजा सत्यनारायण पूजा समजा काही असे दुसरे काही नाही नावच सांगायचे, काहीही नाही. सत्यनारायण पूजा, शिवरात्रीच्या निमित्तानं भजन, शिवरात्रीच्या निमित्तानं अभिषेक, असे जे नेमानं नैमित्तिक कोणत्या तरी निमित्तानं जे कर्म केलं जातं त्याला काय म्हणावं? नैमित्तिक कर्म घडत असते त्याला क्रियामान कर्म म्हणतात. पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुखदुःखदिकाचा भोग होतो त्या सर्वाला मिळून प्रारब्ध कर्म म्हणतात. तिसरं कर्म कोणतं? प्रारब्ध कर्म. हे प्रारब्ध कर्म जे आहे ते पूर्वी अनेक जन्मामध्ये, एका जन्मात नाही अनेक जन्मामध्ये केलेले संचित कर्मापैकी, संचित म्हणजे साठलेलं कर्म, त्या कर्मापैकी सांगितलं थोडंसंच कर्म, त्या कर्मापैकी फळ देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा सगळं कर्म नाही, त्या कर्मापैकी काही कर्म फळ द्यायला प्रवृत्त होतं. म्हणजे आता कोर्टामध्ये केस सुरू आहे बघा, बोर्डावर आली की ती रजिस्टरवरी आलं, तसंच फळ देण्यासाठी प्रवृत्त झालेलं कर्म, वरी आलेलं कर्म. सुप्त अवस्थेत अनेक कर्म आहेत आपले, मोठाची मोठा गट्टा आहे आपल्या कर्माचा, परंतु पूर्वी अनेक जन्मात केलेले कर्म आहेत ती, आणि फळ देण्यासाठी जे कर्म प्रवृत्त झालेले आहेत ती अनेक जन्मात जे कर्म केलेले ते कुठं साचलेले आहेत कर्म? तर संचितामध्ये. आणि संचितामध्ये साठलेल्या काही कर्म जे फळ देण्यास प्रवृत्त झालेले आहेत अशा ज्या कर्माच्या योगाने सुखदुःखदिकाचा भोग होतो. कशाने होतो सुखदुःखदिकाचा भोग? आपल्याला सुख जी होतं, दुःख जी होतं ते कशानं होतं? सुखदुःख. येले का लक्षात? कशानं होते सुखदुःख आपल्याला? आपण रोज भोगायला सुखदुःख जीवनामध्ये. मग कशामुळं होईल ही कळालं म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही जास्त. कशामुळं होईल ही सुख आणि दुःख? कर्माने. हां कुठल्या कर्माने? संचित कर्मामुळे. संचित कर्माने. पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फळ देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुखदुःखदिकाचा भोग होतो त्या सर्वाला मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणतात. वरी आलेलं कर्म सगळं नाही तर थोडंसं काही जी आपल्याला सुखदुःखाचा भोग देण्यासाठी प्रवृत्त झाले कर्म, त्या कर्मामुळे
सुख भोग होतो त्या सर्वाला मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणावे. ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई बोला. संचित कर्म कशाला म्हणावं? सगळ्यांना यावं, नवीन लोकांना. संचित कर्म कशाला म्हणावं? संचित कर्म हां संचित अनेक जन्मात केलेले जे पुण्य पापादी कर्म भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते त्यास संचित कर्म असे म्हणावे. हां सूक्ष्म शरीरात राहिलेले असते. सूक्ष्म शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर कशाला म्हणावं? सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म शरीर कशाला म्हणावं? सूक्ष्म देह सूक्ष्म देह जो हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही त्याला सूक्ष्म देह म्हणू. हां सांगा सुनंदाताई पाटील, कशाला म्हणावं? डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही त्याला सूक्ष्म देह असे म्हणावे. हां आणि स्थूल देह कशाला म्हणावं? स्थूल देह डोळ्याला दिसते, हाताला लागते त्याला स्थूल देह असे म्हणावे. हां मग ही जी कर्म आहे अनेक जन्मात केलेलं कोणतं कर्म आहे? पाप आणि पुण्य. पाप पुण्यादी कर्म. आता पुण्यकर्म कशाला म्हणावं? पुण्यकर्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. पुण्यकर्म कशाला म्हणावं? ज्योतिताई. ओम नमः शिवाय ताई. हां आपण कसं आहे निष्काम केलेलं कर्म किंवा कोणाचं मन न दुखवता पूजा पाठ दान धर्म यज्ञ केलेलं हे पुण्यकर्म म्हणते. हां आणि पाप कर्म? कोणाला खूप दुखवणं, कोणाची हत्या करणं किंवा आपण इकडे एकीकडे पूजा करते एकीकडे इतरांचं मन दुखवणं, प्रत्येकाला त्रास देणं, काहीतरी वाईट बोलणं, त्याच्यातून सुद्धा पाप कर्म घडत असतं. ओम नमः शिवाय. लबाडी चोरी हे सगळे पाप कर्म. पुण्य पापादी कर्मे. पुण्यकर्म आणि पापकर्म. पुण्यकर्म म्हणजे शास्त्रानं जे कर्म करा म्हणून सांगितलं त्याला काय म्हणावं? पुण्यकर्म म्हणावं. आणि शास्त्रानं जे कर्म करू नका असं सांगितलं तर त्याला सुद्धा पापकर्म असं म्हणावं. ताईंनी सांगितलेलंही बरोबर आहे पुण्य पापाचं. आणि शास्त्रामध्ये करा म्हणून सांगितलेलं असतं बघा. शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये ही करा सांगितलं आणि ते करणं म्हणजे पुण्यकर्म, आणि करू नका म्हणून सांगितलं ते करणं म्हणजे पापकर्म. मग पुण्य पापादी कर्म जे भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते. माहिती आहे का हो काय ते आपल्याला? आपलं कोणतं कर्म आहे ते आपल्याला माहीत आहे का? काहीच माहीत नाही. उद्याचं मला का दुःख आलं वाटतं, पण आपल्याच कर्माचं फळ आहे असं आपण मान्य करत नाहीत. जीवनामध्ये सुख दुःख ईश्वर देत नाही, कुणीच देत नाही. आपलंच कर्म सुख दुःख देतं आपल्याला. आपल्या घरातलं माणूससुद्धा ज्यावेळेस आपल्या विरोधात जातं आपल्याला दुःख देतं. खूप दुःख देतात घरातले सुद्धा. घरातले जास्त दुःख देतात. मग का देतात? तर ते दुःख देत नाहीत आपल्याला, तर आपल्याला आपलं कर्म दुःख देतं बघा. ते दुःख देत नाहीत. आपल्या कर्मानं त्याला हाती धरलेलं असतं आणि म्हणून ते आपल्याला दुःख देतात. जसं आता कुत्र्याला मारायचे आपल्याला, कुत्रा आलं बघा आणि कुत्र्याला मारायचे तर आपण कशानं मारतो? काठीनं किंवा दगड एखादा घेतला आणि कुत्र्याला मारला आपण, तर कुत्रं दगडाला चावतं का आपल्याला चावतो? अंगावर कुणाच्या धावतं कुत्रं? मग मग त्याला कुणी मारलं? कुत्र्याला दगडानं मारलं, काठीने मारलं. दगडानं मारलं. आपल्या हातात दगड घेतला आणि दगडानं फेकून मारलं. मग त्याला दगडानं मारलं पण तरीसुद्धा तो दगडाला चावत नाही तर कुणाला चावतो? मारणाऱ्याच्या अंगावर धावतो कुत्रा. त्याला सुद्धा कळतं की दगडानं मला मारलेलं नाही, ज्यानं दगडाला हाती धरलं ना त्यानं मला मारलेलं आहे. तसंच आहे आपल्या जीवनात सुद्धा. आपल्याला जे दुःख देतात ना
ते दुःख देत नाहीत, आपलं कर्मानं त्यांना हाती धरलेलं आहे आपल्याला दुःख देण्यासाठी. आपलं कर्म आहे ती पहिलं, आणि आपल्या कर्मानं त्यांना हाती धरून ते आपल्याला दुःख देतात. म्हणून ह्यानं दुःख दिलं म्हणायचंच नाही. जे आलं कर्माला आपल्याच, जी दुःख आपल्याला आले ते आपल्याच कर्माचा भोग आहे. रोपिले ते वरी आले, त्याची फळं प्राप्त झाली. कधी ना कधी आपणच पेरलेले आणि तेच आपल्याला दुःख देतं आहे. म्हणून हे साठलेलं कर्म जे आहे ते सूक्ष्म शरीरात राहिलेलं असतं आणि त्या संचित कर्म म्हणतात. आणि हीच प्रारब्ध कर्म सुख दुःख देता आपल्याला. ही आपला वेळ झालेला आहे. ही कळण्यासाठी उद्या अजून ही बघावं लागेल, म्हणजे नीट लक्षात येईल कर्माचे प्रकार आणि कर्म कसं, प्रारब्ध कर्म कसं दुःख देतं. ही आपण उद्याच्या भागात राहिलेला विषय बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित. ज्या ह्या स्थूल देहाकडून, ह्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द मुखातून बाहेर पडलेले असतील तर ती वाणीचा दोष. कारण देह चुकीचा पुतळा असतो बघा. सगळंच योग्य कुणाचंच नसतं, काही ना काही चुकतच असतं. म्हणून जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.